चला आता आम्ही सकाळचे 5:40 झालेत आणि आम्ही सगळे निघालो. आमची तयारी झाली. बॅगा आधी त्याने खाली नेल्या. तर मी आता एक मोठी बॅग घेतली. बघा आम्ही वांगणी स्टेशनला आलो आहे. 6:14ची ट्रेन आहे आम्हाला ठाण्याला जाण्यासाठी आणि ती दिवावरून फास्ट होणार आहे. तर चला बघू आता ट्रेन यायलाच झाली आहे. कोणतरी ओळखीच्या भेटले. खूप धावपळ झाली त्यामुळे ब्लॉग काढायला मिळालं नाही आणि रिक्षाच नाही. किती वेळ झालं रिक्षा नाही. प्रेरणाने सिमरन आले रिक्षाने पुढे ॲक्टिवाने आणि आम्ही मात्र राहिलेलो. मग आमच्या सोसायटीची बस आली. मग आम्ही त्याने आलो. कदम, मी आणि आदित्य. हे बघा अजून कोणतरी मिळाले त्यांना. मी आणि कदम हँडिकॅपमध्ये चढलो आणि सिमरन, प्रेरणा आणि आदित्य जेंट्स डब्यामध्ये चढले. कारण की त्यांना इथं अलाउड नाही ना लेडीज हँडिकॅपमध्ये बसण्यासाठी म्हणून. कदम गर्दी नसेल तरी पण ते माझ्याबरोबर येतातच. असो नसो गर्दी उभं राहायला लागलं तरी ते माझ्याबरोबर येतात. चला आता डायरेक्ट ठाण्याला भेटूया. कारण की आता गर्दी खूप होणार आहे. ठाण्याला ना उतराय पण मिळत नाही. चला आम्ही ठाणा स्टेशनला उतरलो आहे आणि आदित्य तिकडून आलेला आहे. अच्छा चला बघा ट्रेन गेली. नंतर हे करते. चला सिमरन, प्रेरणा बघा सामान बघा. चला नशीब शिडी बंद होत्या पण आता चालू झाले. आमचं सामान पुष्कळ आहे. चलो आम्हाला ठाण्यालाच भेटले विजय भाऊ. मग आम्ही ठाण्याहून डायरेक्ट नेरळ ट्रेन पकडली. कारण की खूप गर्दी होईल म्हणून आम्ही नेरळ ट्रेन पकडून पुढे चाललो आहे. आणि हे बघा विजय भाऊ आहे, त्यांनी कदम पण आहे तिकडे, प्रेरणा आहे तिकडे, आदित्य सिमरन बसलेले आहे. भूक लागले मुलांना, काय खाल्लं नाही त्यांनी. खूप आता विजय भाऊने आम्हाला घावणे वगैरे घेऊन आले आणि चटणी पण घेऊन आले. तर तिथे आता जेव्हा ट्रेन भेटेल तेव्हा आम्ही खाणार. कसली चला आम्ही पनवेल स्टेशनला उतरलेलो आहे. चला हे बघा माझ्या चाललेलं आहे मागे मागे. चला आता आपण ट्रेनमध्ये चढूया. सामान भरपूर आहे. पनवेल स्टेशन बघा. बघा या पनवेल स्टेशनला एकदम लांबपर्यंत काय नाश्ता करायला मिळत नाही आहे. काय खायचं? बोल लवकर घ्या काय ते खायचे तर चालू. हा चालू आहे बघ ना. बघा ना काय खाया घेता तुम्ही. काय खाता? छोले भटुरे. काय बोलायचंय का? काय खायचं सिमरन? मला पाहिजे पाणीपुरी. देवा मला नको. बघा सिमरन प्रेरणाने आदित्यने नाश्ता घेतला पण खायला सुरुवात. काय मिक्स आहे. घे ना घे आपल्याला पण.
आम्ही पण इटल्याने सांबारा घेणार. येते आता 5 नंबर प्लॅटफॉर्मवर. हे बघा, पनवेलला 5 नंबर प्लॅटफॉर्मवर आमची ट्रेन येते. तर चला आता आम्ही ट्रेनमध्ये चढतो. सामान भरपूर असल्यामुळं डायरेक्ट आता कणकवलीला जायचं. चला, तशी 11:30 झाले आहेत, पण मला आणि विजय भाऊंना भूक लागली आहे. तर प्रेरणा आम्हाला जेवण वाढते. आमच्या ताईने डोसे आणि खोबऱ्याची चटणी पाठवली आहे. आदित्य इथं झोपला आहे, सिमण्यावरती झोपल्या आणि कदम तिकडे झोपले. आणि छान आहे मस्त. बाहेर रिझर्वेशन डबा असल्यामुळं जास्त गर्दी नाही आहे. हे बघा, बघा TC आलेत आमच्या टेकडीमध्ये. सिमरन वरती जाऊन झोपली आहे. प्रेरणा दाखव गे सरा. हे बघा, हाय विजय भाऊ दाखव. चलो दाखव ना ट्रेन. फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि आपापल्या सीटवरनं बसतो. जस्ट आता TC येऊन गेलेले चेकिंगसाठी. सो आम्ही आपल्या जागा पकडलेल्या आहेत आणि आरामात चालला आहे लगेच. आणि सिमरन, प्रेरणा, आदित्य सगळे आपापल्या जागेवर बसले. योगा आदित्य आहे, सिमरन आहे आणि इकडे प्रेरणा आहे. दिसते का प्रेरणा? आणि तिकडे विजय भाऊ आणि कदम बसलेले आहेत. आम्ही थोडा आता आरामच करणार, कारण आम्ही रात्रभर झोपलो नाही. चला थोडंसं भावने, मी प्रेरणाने आणि कदमने घावणे दिलेले. ताईंनी आमच्या घावणे खाल्ले. प्रतीक्षाने दोघींनी घावणे दिलेले आणि त्या भाकरी पण दिलेल्या आणि चटणी दिलेली, शेंगदाण्याची चटणी दिलेली, परत लाल चटणी दिलेली. तर आम्ही तीच खाल्ली. काय बोललं तर रवली स्टेशनवर ट्रेन थांबल्या. बघा, चला या लवकर, हळूहळू. हां चला या आता. नाही तर जावायला तसे एकदम नाही ना पळत ट्रेन, असे ढक ढक मग करणार ना. पाणी घेऊ का? हां या हे आदित्य.
काय चाललंय इकडे? हा तिला बघ तुम्ही एकदम बघते इकडे काय करा तर मला कसं कळणार ना. नको फायनली आता कणकवली स्टेशन यायला झालंय आणि आमच्या बॅगा आम्ही रेडी ठेवल्यात आणि बघा सगळ्यांच्या बॅगा रेडी ठेवल्यात. आदित्य, सिमरन, प्रेरणा, कदम सगळे रेडी आहेत. आता आम्ही कणकवली स्टेशनला उतरलो. सध्या गर्दी खूप आहे उतरायला पुढे. हे बघा किती गर्दी आहे. पण आम्ही बॅगा घेऊन इथं बसलो. थोड्या वेळाने आम्ही पुढे जाणार आहे. मस्त आहे. कणकवली पर्यंत जर्नी खूप छान झाली. मस्त झाली प्रवास एकदम. चला उतरायला जाऊया आपण. खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे त्यामुळे जरा पुढे जावं लागेल बघा. खूप गर्दी आहे पुढे. चला आदे पा हे दोन बॅगा येत आहेत. कदम घेतील. आम्ही पुढे चाललो. चलो 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 चला. चला फायनली आम्ही कणकवली स्टेशनला उतरलेलो आहे. बघा गर्दी किती आहे, भरपूर आहे. आता हे बघा कणकवली स्टेशन आहे. ओ काय काय रे काय बोलतो? आदित्य तिकडे गेलाय त्या माणसाबरोबर गाडी बघण्यासाठी. त्याची रात होईल कसं बरोबर. हो हो माणसाला पोरे आहेत ना आपल्या बरोबर. चला फायनली आम्हाला आता गाडी मिळाली आहे मसुऱ्यात जायला. चला गाडी घेऊन पुढं आलेलो आहे आणि हे आता सामान घेऊन येत आहेत सगळे रिटर्न. चला फायनली आता आमच्या ड्रायव्हर पण बसले आणि त्यांनी आम्हाला कमी पैशातच तयार झाले मसुऱ्यात जाण्यासाठी. डायरेक्ट आम्ही मसुऱ्यात जाणार. किती वेळ लागेल आपल्याला जायला? हो हो 1 तास लागतो. अच्छा अच्छा ओके. आता अंधार व्हायला लागलाय बघा. अंधार व्हायला लागला आता लगेच. बघ किती वाजले. दिवस मोठा आहे छोटा आहे. चला आता जेवण झालेलं आहे. हॉटेल आस्वादमध्ये आम्ही मस्त जेवण केलेलं आहे आणि छान आहे. जेवण पण छान आहे आणि त्याची क्वांटिटी पण भरपूर आहे. त्यामुळे आम्ही पोटभर जेवण आता मसुऱ्यात चाललो. चला आता नाश्ता केला. नाही झालं आता जेवण. आता आम्ही मसुऱ्यात चाललो आणि 10 मिनिटात आम्ही मसुऱ्यात पोचलो. आम्ही कोळ्या मसुऱ्यात पोचलो आहे आणि सोनी पण बाहेर होते. हे बघा सगळा रात्रीचा परिसर कसा दिसतोय एकदम छान. चला फायनली आम्ही आता मसुऱ्यात आलो आहे
आजचा आमचा पहिला दिवस मसरतला. हे बघा हे घर आहे, पण आम्ही ना ते त्या रूममध्ये राहतो. तिकडे पण एक त्यांचा रूम आहे, तर तिकडे आम्ही राहतो म्हणून. एवढा मोठा हॉल आहे. मागच्या वेळेस इथेच पडलो आपण. हा बेडरूम आहे. इकडे किचन आहे. आणि इकडे सोनी भांडी घासते. सोनी ऐकत चला.